RT ॲडमिशन 2026-27 तर ज्याही पालकवर्गांचे नंबर लागलेले होते तर त्यांच्यासाठी आज शेवटची तारीख आहे। तर आजच्या डेटमध्ये तुमचं जर व्हेरिफिकेशन राहिलेलं असेल तर तुम्ही लवकरात लवकर व्हेरिफिकेशन करा, कारण की यामध्ये जर मुदतवाढ झाली नाही तर तुम्हाला मिळालेली जागा ही पुढील लिस्टमध्ये जेही विद्यार्थी वेटिंग आहेत त्यांना दिली जाणार। आणि ज्याही विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले आहे त्यांनी डॉक्युमेंट सबमिट केलेले असेल त्यांना एक लेटर मिळालेलं असेल, ते लेटर घेऊन तुम्हाला ज्या शाळेमध्ये तुमचा नंबर लागलेला आहे त्या शाळेमध्ये ते लेटर आणि तुमचे डॉक्युमेंट्स हे तुम्हाला जाऊन सबमिट करायचे आहे। आणि तुमचे जे स्टेटस आहे हे ॲडमिटेड यायला पाहिजे। ते जर तुम्हाला चेक करायचं असेल तर अर्जाची स्थिती जे ऑप्शन दिलेलं आहे इथे जाऊन तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती चेक करा। अप्लिकेशन म्हणजे तुमचं जे स्टेटस आहे ॲडमिशन स्टेटस हे ॲडमिटेड आलेलं आहे का चेक करा, कारण तिथे जर पेंडिंग असेल तर ते ॲडमिटेड यायला पाहिजे। कारण ॲडमिटेड जर आलं म्हणजे तुमचा जो प्रवेश आहे हा कन्फर्म झाला RT कडून, ठीक आहे। तर ज्यांचेही व्हेरिफिकेशन बाकी असेल त्यांनी आज शेवटची तारीख आहे, व्हेरिफिकेशन करून घ्या। आणि सध्याचा जो आकडा बघितला तर 8,688 जागा झालेल्या आहे, म्हणजे अंदाज 25 ते 26 हजारामधून 8,000 म्हणजे 9,000 जर ॲडमिशन झाल्या तर उर्वरित ज्या जागा आहे ह्या तिसऱ्या लिस्टवाल्यांना मिळणार आहे, ठीक आहे। आता तिसऱ्या लिस्टमध्ये जेही विद्यार्थी असेल त्यांना मिळणार। ज्या शाळेमध्ये जागा शिल्लक असेल तिथे प्रवेश मिळेल, ज्या शाळेमध्ये जागा 0 झालेल्या असेल तिथे तुम्ही वेटिंग जरी असाल तर तुम्हाला प्रवेश मिळणार नाही आहे। तुम्ही स्वतःचा प्रवेश कुठेतरी आपल्या एरियामध्ये जेही स्कूल असेल तिथे तुम्ही प्रवेश घेऊ शकता, ठीक आहे। यामध्ये कोणाला काही अडचण लवकरात लवकर प्रवेश घ्या, लेटर घेऊन शाळेला सबमिट करा आणि आपला प्रवेश निश्चित करा। यामध्ये जर आज काही डेट वगैरे मुदतवाढ होऊ शकते असं वाटत आहे, परंतु अजूनपर्यंत अपडेट नाही आहे। तरी आज त्यांचेही राहिले असेल त्यांनी आज व्हेरिफिकेशन करून घ्या, कारण उद्याला काही सांगता येणार नाही। जर डेट वाढली तर ठीकच आहे, जर नाही वाढली तर मग तुम्हाला मिळालेला जो प्रवेश आहे हा वेटिंगवाल्यांना निघून जाणार, ठीक आहे। तिसरी लिस्ट लागणार आहे, यामध्ये काही घाबरण्याचं कारण नाही आहे। फक्त एवढंच आहे की जागा असेल तर नंबर लागेल, जागा जर 0 असेल तर नंबर लागणार नाही। RTमध्ये ही एक अपडेट होती, पालकवर्ग विचारत होते, त्यांच्यासाठी ही माहिती आहे। यानंतर आता जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार, त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।